हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही आलो आहोंच्या मामाच्या गावी काकांच्या वर्षश्राद्धासाठी. माझं नवीन लग्न झालं होतं तेव्हाच काका आपल्याला सोडून गेले, त्यामुळे मी त्यांना कधी जवळून भेटण्याचं भाग्य मला मिळालं नाही. पण घरातल्यांकडून त्यांच्या आठवणी ऐकून घरात आल्यावर त्यांच्या आठवणी ऐकून ते किती थोर होते हे जाणवतं. मावशींना भेटून त्यांना धीर दिला. मी त्यांना एवढंच म्हटलं की मावशी, जरी मी काकांना कधी पाहिलं नसलं तरी त्यांच्या रूपाने लाभलेले संस्कार नेहमी आपल्यासोबत राहतील. नंतर मला मावशी म्हणाल्या, चल आपण शेतात जाऊया. घराच्या पाठीमागेच मस्त कपाशीचं शेत आहे आणि त्यात लावलेली भाजी आहे. मी आणि मावशी भाजी घ्यायला गेलो. नंतर मम्मी पण जॉईन झाल्या. मावशी आम्हाला सगळ्यांना शोधत असतानाच तिथे काका आले. मावशी त्यांना बघून अचानक म्हटल्या, मला वाटलं बाबू आला. मग काय, आम्ही सगळ्यांनी मावशीची फिरकी घ्यायला सुरुवात केली. तुम्ही काकांना बाबू म्हणत होता असं. तिथेच एक हशा पिकला. मस्त गवारीच्या शेंगा, शापू भाजी असं मावशींनी खूप भाज्या लावल्या. भाजी वगैरे घेतलं. मावशी मला शेत दाखवत होत्या. पूर्ण शेत दाखवता नाही आलं. बघा ना, किती हिरवगार आहे ना सगळं. हे पाहून खूप मस्त वाटलं. तिथेच भुईमुग असल्यामुळे मम्मी पाहत होत्या भुईमुगाच्या शेंगांना शेंगा लागल्यात का. नंतर त्यांनी शेंगा काढून मला शेंगा पण दिल्या. मम्मी मला भुईमुगाच्या शेंगा देत होत्या. तिथे मागून व्हिडिओ शूट करत होते, त्यामुळे मम्मी खूप लाजत हसत होत्या. छोटे क्षण खरंच खूप सुखावून जातात. मामाच्या गावी येऊन सगळ्यांना भेटून मनाला खूप छान वाटलं. जरी आज काकांची कमतरता भासत असली तरी कुटुंब एकत्र आल्यावर दुःख कसं हलकं होतं. शेतातून मस्त भाजी घेऊन घरी आलो. मावशींसाठीच थोडंसं वाईट वाटलं, पण आपण सगळे आता त्यांच्यासोबतच आहोत. इकडे आहोंचं चालू होतं मला सॉन्ग लाव म्हणून घरी जाताना. आणि नेहमीप्रमाणे मम्मींना त्रास होत होता गाडीमध्ये, त्यामुळे त्या काही डोकं टेकवून झोपल्या होत्या. इकडे सनसेट तर पहा ना, किती मस्त झालाय ना. खूप सुंदर होता इव्हिनिंगचा व्ह्यू. मस्त आपल्या घरी पोहोचलो. बाय बाय.